नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। नागपूर मनपामध्ये टॅक्स कलेक्टर कर संग्राहक या पदाची भरती आलेली। खूप चांगलं पद आहे मित्रांनो। भविष्यात याच्या तुम्हाला चांगल्या संधी ज्या आहेत तर ते बघायला मिळू शकतात। खूप वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे, म्हणून तुम्ही या पदासाठी फॉर्म भरला पाहिजे। तर या पदाविषयी आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। याची पात्रता, याची परीक्षा पद्धत कशी असते, त्याच्यानंतर संपूर्ण गोष्टी याच्याविषयी जे काय असेल ना ते सगळं पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, नागपूर महानगरपालिकेकडून नुकतीच जाहिरात आलेली होती। याची टेक्निकलची जाहिरात जी आहे तर ती ऑलरेडी येऊन लागलेली होती। तर आता याच्या संबंधीची जी बाकीची दुसरी जाहिरात जी होती तर ती पेंडिंग होती, तर तीच नुकतीच जी आहे तर ती आता आलेली आहे। तर त्याविषयी आता आपण संपूर्ण माहिती जाणणार आहोत। बघा, 22/8/2025 रोजी पदभरतीची सविस्तर जाहिरात त्यांच्या वेबसाईटला आपल्याला इथं बघायला मिळते। आणि तुम्ही देखील या टॅक्स कलेक्टर या पदासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड पद्धतीची बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज, एक्सपर्ट फॅकल्टीज द्वारे शिकवलं जाणार आहे। आणि जे 50 पहिले 200 विद्यार्थी असतील त्यांना आपण 50% ऑफ पण देणार आहोत। 1499 या प्राइस मध्ये, म्हणजे जवळपास 1500 रुपये प्लस जीएसटी या प्राइस मध्ये तुम्हाला हा संपूर्ण कोर्स मिळणार आहे रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये। याचा अर्थ आज जर परचेस केला तर याच क्षणाला तुम्हाला सर्वच्या सर्व लेक्चर्स अनलॉक होतील। तुम्ही तुमच्या स्पीडनुसार, वेळेनुसार हा व्हिडिओ बघू शकता। त्यानंतर जे कोणी उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी खास ऑफर पण असणार आहे। जर तुम्ही हा GM10 नावाचा एक कोड यूज केला ना तर तुम्हाला या प्राइसवर फ्लॅट 10% पर्यंतचं ऑफ मिळणार आहे। बघा, अर्ज कधीपर्यंत भरायचा या टॅक्स कलेक्टर या पदासाठी लक्षात घ्या। 26/8/2025 पासून अर्ज सुरू होणार आहेत आणि हे चालणार आहेत 9/9/2025। तर या कालावधीमध्ये, म्हणजे कमी कालावधी दिलेला आहे, तर लवकरात लवकर तुम्हाला इथं फॉर्म भरावा लागणार आहे। पुढचं वेतन किती असणार आहे याला बघा। कर संग्राहक टॅक्स कलेक्टर नाव याचं। S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी आपल्याला पाहायला मिळते। जागा पण चांगल्या आहेत। किती जागा आहेत? 74 जागा आहेत। आणि मेन एक गोष्ट छान काय मित्रांनो, नागपूर मनपा आहे, फिक्स लोकेशन आहे, म्हणजे आयुष्यभर काय बदलीचा ताणतणाव नाही, शहरात जॉब करायला मिळणार आहे। पुढे टॅक्स कलेक्टर 74 जागा। या 74 जागांचं कॅटेगरी वाईज कसं आहे बघूया। बघा, अनुसूचित जाती SC ला एकही जागा नाहीये, मग SC वाले फॉर्म भरू शकतात का? भरू शकतात ना, ओपन मधून भरू शकतात ते। पुन्हा NTB साठी पण काहीच जागा नाही, इवन दो OBC ला पण जागा नाही। इथं तुम्ही जर पाहिलं OBC ला पण जागा नाही, 0 जागा आहेत। बघा, आता हे का होतं, ते बिंदू नियमावली नावाचा प्रकार असतो त्याच्यामुळे हे होतात। ST कॅटेगरीला 16 जागा आहेत, खूप चांगल्या जागा आहेत इथं बाकीच्या कंपॅरिझन केलं तर। VJ ला तर 6 जागा आहेत, मी म्हणतो आणखी तुम्हाला जास्त संधी आहे। NTC ला 5 जागा, NTD ला 5 जागा, SBC ला 1। NTC आणि NTD वाल्यांनी नक्की फॉर्म भरा, चांगल्या जागा आहेत। 5 जागा तुम्हाला वाटतं, बाकीच्यांना तर तेवढ्या पण नाहीत। ACBC त्यांना तर 7 जागा आहेत, EWS वाल्यांना 7, आणि ओपनला इथं मात्र 27 जागा आहेत, चांगल्या ओपनला जागा आहेत। म्हणून OBC वाल्यांनी लक्षात ठेवा, NTB वाल्यांना लक्षात ठेवा आणि SC वाल्यांना लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म यावेळी ओपन मधून भरावायचा आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही। बघा, पात्रता काय असणार आहे, कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे एखादा इंजिनिअरिंग वाला असेल तो भरू शकतो, कोणी मेडिकल फील्ड मधला असेल तर तो भरू शकतो, कोणी विधी असेल, कृषी असेल, YCMU मधून केलं असेल तर ते सगळे उमेदवार फॉर्म भरू शकतात। पुन्हा पण याच्यात एक लक्षात घ्या की तुम्हाला मराठी टायपिंग पाहिजे 30 ची, आणि तो व शब्द आलाय, व म्हणजे मित्रांनो काय असतो, अँड असतो, किंवा त्याला आपण प्लस म्हणतो, प्लस इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे 40। म्हणजे काय की दोन्ही सर्टिफिकेट लागतील। उमेदवार विचारतात की एकच लागेल का 2 लागेल, मित्रांनो दोन्ही तुम्हाला लागतील। हा, काही उमेदवारांना सूट आहे, मी तुम्हाला सांगतो पुढं। त्यासोबतच तुमच्याजवळ शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे, म्हणजे आधीच्या काळात जे हे असायचं ते मशीनवर, आणि आता कम्प्युटर टायपिंग, तर GCC तुमची कंप्लीट पाहिजे। आणि संगणक अर्हता पाहिजे, म्हणजे काय MSCIT जी आहे तर ती कंप्लीट पाहिजे। नसेल तरी नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आत ते मिळवतात, त्याला काही टेन्शन नाही। वयोमर्यादा कोणत्या दिनांकाला मोजली जाणार आहे, कट ऑफ डेट काय असणार आहे, 9/9/2025 ही तुमची कट ऑफ डेट असणार आहे। आणि किमान सर्व पदांसाठी 18 वर्ष तर पूर्णच पाहिजे आहे। त्याच्यानंतर मागासवर्ग ओपन मधून असाल तर 38 वर्ष, त्यासोबत मागासवर्गीयांमधून असाल तर 43 वर्ष। आणि इथे एक लक्षात घ्या की तुम्ही फॉर्म भरतायत ओपन मधून, म्हणून जर एखादा SC कॅटेगरी वाला असेल ना त्याला मात्र वयाची अट हीच इथं लागू होईल। माजी सैनिकांसाठी, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त साठी पण वयोमर्यादा दिली
संगणक हाताळणी बाबत त्यांनी काय सांगितलेले की MSCIT चालेल, CCC चालेल, वेगवेगळे कोर्सेस चालतील. पण जर तरी ते नसेल ना, त्यांचं काय म्हणणं आहे की बघा, संगणक हर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत धारण करणे आवश्यक नसेल तरी चालेल. ज्यावेळी सिलेक्शन होईल त्यावेळी 2 वर्ष तुम्हाला देतात, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवायचे. त्यासोबतच टायपिंगची अट दिली ना त्यांनी, पण काही उमेदवारांना टायपिंगची अट ही लागू होत नाही मित्रांनो. कोणते कोणते असे उमेदवार आहेत बघा, जे दिव्यांग उमेदवार आहेत. पहिला 1 दिव्यांग उमेदवार, त्याच्यानंतर 2 प्रकल्पग्रस्त, 3 भूकंपग्रस्त, 4 स्वातंत्र्य सैनिकांनी नाम निर्देशित केलेले पाल्य, हे 4 झालं. अंशकालीन पदवीधर किंवा पदवीधर उमेदवार हे 5 एवढे उमेदवार झाले. त्याच्यानंतर माजी सैनिक हे झाले 6. तर एवढे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर 7 अनाथ उमेदवार. तर एवढे जे काही समांतर आरक्षणामधील उमेदवार आहेत तर त्यांना इथं लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 वेगवेगळ्या प्रवर्गातील आहेत की त्यांना आता टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी ते फॉर्म भरू शकतात. पुढे निवडीची जर पद्धत पाहिली तर सर्व पदासाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा होणार आहे. लक्षात घ्या, गट क पदाकरता 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी असेल. आणि इथं तुम्हाला 2 तास एवढा वेळ जो आहे तर तो दिला जाणार आहे. बघा, इथं तुम्हाला परीक्षा पॅटर्न आणखी चांगल्या पद्धतीने क्लिअर होणार आहे. कर संग्राहक, टॅक्स कलेक्टर, बघा 4 विषय असतील. एक असेल मराठी, इंग्लिश, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान, एवढे असतील. बघा 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न, असे किती प्रश्न झाले तुमचे? 100 प्रश्न. हे सोडवण्यासाठी वेळ किती मिळणार आहे तुम्हाला? 2 तास. चांगला वेळ आहे. गुण किती असतील? 200. आणि याच 200 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे ना तर तो डिसाइड होतो. आणि लक्षात घ्या, जे काही मराठी इंग्रजी हे विषय असतात हे 12वी लेवल पर्यंतच येतात, परंतु जे काही सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असते हे पदवी लेवलचे, म्हणजे थोडेसे अवघड प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळतात. पुढे इथं काही कागदपत्र तुम्हाला लागतील तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही डोमिसाईल पाहिजे, कारण की ही भरती फक्त महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी. आणि जे डोमिसाईल नसेल, फॉर एक्झाम्पल ते काही 845 का 865 असं काहीतरी गाव आहेत बेळगावचे कर्नाटक मधील, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने दावा केलेले, तर ते पण उमेदवार फॉर्म भरू शकतात. पुढे नावातील पुरावा पाहिजे, ते म्हणजे 10वीचं पाहिजे तुमच्याजवळ. वयाचा पुरावा पाहिजे, ते पण 10वीच्या याच्यावरून जाईल. शैक्षणिक अर्हता, तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पाहिजे. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, म्हणजे काय की जात प्रमाणपत्र तुमच्याकडे जवळ पाहिजे. त्याच्यानंतर इथे EWS साठी आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक असल्याचा पुरावा. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर पाहिजे, जर NT, OBC, SCBC यामधील असेल. माजी सैनिकांसाठी तो पुरावा पाहिजे. खेळाडू आरक्षणाचा खेळाडूचा पुरावा पाहिजे. अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन, नावात बदल झाला असेल तर त्याच्यासाठी एकतर विवाह प्रमाणपत्र लागतं किंवा गॅझेट लागतं. गॅझेट तुम्हाला जे आहे तर तिथं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे काही विशेष नाही, हे इंटरनेटवर डाउनलोड करून होऊन जातं. पुढे अनुभव काही पदांना सांगितले त्याला लागेल. संगणकावरता MSCIT असेल ते लावू शकतात. जन्म प्रमाणपत्र जिथं मागितलं असेल तिथंच तुम्ही लावू शकता. या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर 1000 रुपये आणि 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. फक्त जे माजी सैनिक असतील त्यांना मात्र कोणत्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क लागू होत नाही, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर त्यांनी हेल्पलाईन दिलेला आहे, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा हा नंबर दिलेला आहे, तर याला फोन करू शकता तुम्ही. बघा, सोमवार ते शुक्रवार 9:45 ते 6:15 या कालावधीत काही अडचण असेल तर यांना तुम्ही जे आहे तर ते माहिती विचारू शकतात. अशा पद्धतीने टॅक्स कलेक्टर हे खूप चांगलं पद आहे, तर त्या पदाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. नागपूर मनपामध्ये चांगली भरती आली, त्यासोबत इतरही मनपाच्या जाहिराती येणार आहेत. आणि त्या सर्व मनपांसाठी जर तुम्ही हा कोर्स घेतला ना तर तो दुसऱ्या मनपाला देखील सेमच सिलेबस असणार आहे. सिलेबस तर काही चेंज होणार नाही आहे. म्हणून जर तुम्ही महिला असाल, गृहिणी असाल तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. नागपूरच्या आजूबाजूची असाल तर आयुष्यभर तुम्हाला सिटीमध्ये जॉब करायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही या पदासाठी नक्की तयारी करू शकतात. ओके, काही अडचण असेल तर आमचे हे नंबर्स आहेत. त्यासोबतच खाली कमेंट बॉक्स आहे, तिथं पण तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत तर ते मांडू शकतात. त्यासोबतच तुम्ही आमचे ही व्हिडिओ बघा मित्रांनो, जसं की GMC पुणे भरतीचे फॉर्म सुरू आहेत. फॉर्म कशा पद्धतीने भरावा, GMC सांगली मिरजचा फॉर्म आलेला आहे. स्टेट बोर्ड सिरीज सुरू केलेली, नितीन सर सध्या जॉग्राफीचे खूप छान लेक्चर्स घेत आहेत, ते तुम्ही बघू शकतात. त्याच पद्धतीने आपली PYQ अनालिसिस सिरीज चालू आहे की जी मनपा, तलाठी या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे.
तर याचे बोडके सरांनी नुकतंच इंग्रजीचं सेशन घेतलंय, ते पण बघा. हे आपले सर्व उपक्रम आपल्या युट्यूब चॅनलवर मोफत आहेत तुमच्यासाठी. बॅच नाही जॉईन केली चालेल मित्रांनो, पण हे जे आपले मोफत उपक्रम आहेत तर त्यांना तुम्ही नक्की बघा, कारण की याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आमच्याकडून बघा टेस्ट सिरीज, स्टेट बोर्ड सिरीज खूप महत्वाची असते, याचे खूप महागडे कोर्सेस पण असतात, पण तरी पण आपण संपूर्ण स्टेट बोर्ड सिरीज बघा. इथं पूर्ण छान पद्धतीने एक्सपर्ट फॅकल्टी द्वारे तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे, म्हणून तुम्ही ती स्टेट बोर्डचे व्यवस्थित पद्धतीने लेक्चर्स बघा, नोट्स काढा. आगामी येणाऱ्या सर्व परीक्षेत तुम्हाला ते नक्की कामात येणार आहे. ओके, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.